नमस्कार सरपंच. नमस्कार सरपंच. नमस्कार. या बसा बापू. बर बसतो. सरपंच ताई पण आले. नमस्कार. या बसा ताई. सरपंच काय करूया काय नाही. येऊ देत अजून मेंबर आले की आपण चर्चा करू. वाट पाहतोय मेंबरची. ठीक आहे, ते आलेच की आले. नमस्कार. बसा ताई बसा. आता असा एक गंभीर विषय आहे. प्रशासनाचे तर आदेश आले. त्या महामारी आहे, कोरोना आहे आणि याचा फैलाव वाढतोय आणि हा रोखण्यासाठी प्रशासनानं गर्दी करू नये असे कडक आदेश दिलेले आहेत. मग आता आपण याच्यावर काय विचार करूया. तर मग आता तुम्ही विचार करा कशी साजरी करायची आपण 19 फेब्रुवारीला. सरपंचाच्या घरात लय गर्दी आज बोकाड बिकाड दिसतंय. सरपंच काय रे मीटिंग भरली असेल. आमदारांना काय म्हणतोय. मग एवढ्या वर्ष आपण साजरी करायची थांबूया का. सरपंच काय म्हणतोय शिवजयंती करायचं नाही म्हणतोय. अरे आपण आप्पा दादाला जाऊन सांगे आप्पा दादा याचा नागात जिराव. आज इकडे कसं येणं गेलं. आप्पा दादा सरपंच काय म्हणतोय शिवजयंती साजरी करायची नाही. काय अरे मला बी अजून काय यातलं ठाव नाही. तुम्ही कुठं ऐकलं. काय ते नाही ऐकलं. लगा या सरपंचाचं लयच वाढायला लागले. चल बघू काय करतोय. कोविड-19 जो हा कोरोना व्हायरस आहे हा घातक आहे. मग आपण थांबलं तर काय अडचण येते काय. एवढे वर्ष थांबायचं आहे. पुढच्या वर्षी आपण साजरी करणारच आहे बापू. सरपंच काय म्हणताय जयंती साजरी करायची नाही. या वर्षी आपण पोरांनो थांबूया. तुम्ही थांबा आम्हाला थांबायची काही गरज नाही. ह्या वर्षी तुम्ही नका करू आम्ही करायला खंबीर आहे. आणि जर वर्षी तरी कुठे झेंडे लावता तुम्ही. प्रशासनाचे कोरोनाच्या महामारीमुळे स्ट्रिक्ट आदेश आहेत. स्ट्रिक्ट आदेश आणि- तुम्हाला लग्नाचं कार्यक्रम काय असलं तिथं चालतात का आदेश. त्याला लिमिट मध्येच परवानगी दिली लग्नाला. नाही आपल्याला जीव महत्वाचा आहे. जयंती आपण पुढच्या वर्षी साजरी करू शकतो. नाही बर्थडे पुढच्या वर्षी साजरा करा. लग्न पुढच्या वर्षी. थांबा दादा हे ना काय असं ते तुमच्यापाशी. दादा नाही काय चालणार नाही. जयंती करणार मी. अरे तुम्ही काय म्हणताय. आपण तुम्हाला पण माहित आहे ना आम्हाला पण माहित आहे. कागदी कोड कसं नाचवायचं ते आम्हाला शिकू नका. अहो तुम्हाला पण राजकारणाच्या वेळेस पोरांचीच गरज लागते एवढं विसरू नका तुम्ही. ते मान्य आहे गरज लागते. पण आज लग्नाची गोष्ट असती मिरवणुकीची गोष्ट असती तर ठीक आहे. इथं बापाचा विषय आहे आणि मिरवणूक होणार. पोरांची काही चूक नाही. पोरांची चूक नाही. आपण साजरी करतोय. जास्त काय बोलून यांना गरज आहे. पैशावर खेळणारी माणसं आहे सगळी. तुम्हाला आज शब्द देतो फाकड्या ना फाकड्या 19 फेब्रुवारी त्याच्या वस्ती या तुम्ही. मला जयंती काय असते ना ते दाखवतो तुमच्या. ठीक आहे. बस तुम्ही नका बोलू नका काय. कोरोना महामारी काय आहे. बोलू नका. चले ना द्या काय गरज नाही. तिथं एक तरी आला बस बस बस. तुमची चर्चा तुमच्यापाशी ठेवा. प्रशासनाचे नियम पाळावे लागतात. राहू दे ना द्या. चल चल ना द्या. काय आपण काय ठरवायचं बापू सांगा ना. हा गंभीर प्रश्न आहे. मुलं तर ऐकत नाही. आपण प्रशासनाच्या आदेशासमोर आपलं काय चालतच नाही. सरपंच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मुलं ऐकतील का. बघा नाही तुमचं काय मत आहे. सरपंच तुम्ही म्हणताय जयंती नाही घ्यायची. खरं आहे तुमचं. पण पोर आपले ऐकतील का. पोर आपल्याला फाडून खातील की. पोरच आहे ते. काय म्हणताय तेच खरं आहे. करूया साजरी. कसं आहे मुलं दंगा करणार भांडण करणार. हे गावात आपल्या घडण्यापेक्षा आपलं काहीतरी करूया थोडंफार. सरपंच पोर गावातले ऐकले पाहिजे त्यांनी. बाकी काय म्हणत. आता पोरांचा विषय ठीक आहे. तुमचं म्हणणं मला पटतंय. पण आज कोरोना सारखा जग सगळ्या हे प्रादुर्भाव झालेला आहे आणि मग आपल्याला
आयुष्याचा विचार करायचा. बर सगळ्यांनी आता सरपंचावर दोष देऊन काय जमतंय का? मुलं म्हणते ती काय ते ऐकूया, नाहीतर सरपंच म्हणतात ती व्यवस्थित आहे. आपण आता दुहेरी पेचातच आहोत. सरकारचे आदेश नियमावली. सरपंच छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा आपलं दैवतच आहे. मुलांचा लयच मोठा हट्ट आहे, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ती. तर थोडंफार पाळून काहीतरी करत असली तर करू दे. आपण बी त्यांना थोडं जमेल तसं सहकार्य करू आणि होऊन जाऊ द्या जयंती साजरी. आपण आता असा एक निर्णय घेऊया की आता मुलं तर आपलं बोलून गेले, ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. तर आपण बापू याच्यावर जरा थोडस विचार करूया आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून मुलांना आपण सांगूया की बाबा ह्या ज्या नियमाटी पाळून तुम्ही आपलं साजरी करा. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. धन्यवाद मानतो. नमस्कार. या नमस्कार. येतो. असंच भेटत जावा. लवकर येतात का नाही कोण असतो. दाद्याला तर सांगितलंय हाराने. दादा याच्या आत सगळं मला ओळखलं पाहिजे. आता ही पोर दिसते ह्यांना सांगितलं पाहिजे. आता ही मलाच केलं पाहिजे सगळं. पोरांनो अरे या की इकडं. अरे जयंती साजरी करायची ना. आज संचालक करू की आपण. अरे या सगळी. आज शिवाजी महाराजांची जयंती. अरे या इकडे सगळे आपण सजावट करू. या इकडे. ऐका आता तिथं कचरा आहे कोपऱ्यात. तिथे तू सगळं लुटून घ्यायचं तिथला. येणार ना दाद्या तू तिथली सगळी घाल आणि तू तिथं पाण्यात शितोडा मार. तोपर्यंत ते आमट्याला आंबडे आहे ना आपला आणि सुमड्या ह्याला आपल्या उत्याला पाठवलंय मी. पडतं बिडतं येतील घेऊन. दादा गेलाय हारा. हा मी आणतो जाऊन फोन. हा काम तयारी नाही सगळी. चला सगळी तयारी लागा. चल तू चल लुटून घे की कृष्ण यांना. चला 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 देखील कामाला लागा. तो का अरे सगळं खरं पण महाराजांचा फोटो कुठे आहे? अहो दादा आलो की 2 मिनिटात घेऊन आताच ठेवलाय. आलोच घेऊन थांबा.
माझा राजा माझ्या समोर असताना काय बोलू नका हो. माझ्या समोर नसला ना माझा राजा, माझा काय नाही. राजा तुम्ही गेल्यापासून ना जग सगळं बदललंय हो. आता ह्या पोरांना फक्त जयंती साजरी करायची दिसते. तुम्ही गेल्यापासून ना आता भाऊ भावाला विचारत नाही, बायका सुरक्षित नाही, पोरांना सुद्धा जीवाचं धोका. आता तुम्ही होता ना कुणाचं धाडस सुद्धा होत नव्हतं. आज राजा छोट्या छोट्या पोरींवर बलात्कार होतो. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, तुमचा ह्यो मावळा तुमची वाट बघ. राजा तुमचा आचार विचार सगळं अंमलात आणून मी काम करतोय. अजूनपर्यंत चाललो ना रोडनं, एखाद्या पोरीला नजर खाली घालायला लागेल असं नाही वागत. राजा पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्म. कस काय आला आता इथं? आलो मग आमच्या पण मनात आहे एक शिवाजी महाराज. मग म्हटलं पोरांचं कसा दिसतोय माझा राजा? हे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आलाय ना सही, आपल्या राजाची आरती करू. अहो आमच्या पण मनात आहेतच की राजा असल्याशिवाय आणि राजा जन्माला पुन्हा आल्याशिवाय यात दिन दुबळ्या जनतेचं काय भलं होणार नाही. मला राजा आहेत तर गोरगरीब सुखी आहे. राजा तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. आज सगळ्यांचे हात तुमच्यासाठी येतो.